हाय हॅलो एव्हरीवन, मराठी मॉम घर आणि किचनमध्ये आपले स्वागत आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात एका मॉमची लाईफ खूपच धावपळीची पण प्रेमाने आणि जबाबदारीने भरलेली असते. माझी दिवसाची सुरुवात खूप काही अशी लवकर उठून होत नसते. साधारणपणे 6:30 ते 7 पर्यंत उठते, कारण आता रुद्रांच्या शाळेला सुट्टी चालू आहे. पहिल्यांदा सकाळी उठल्यावर सर्वात आधी मी घर आवरते. घर कितीदा तरी आवरले तरी रुद्रांश पुन्हा घरभर पसारा करून ठेवतो. म्हणूनच सकाळी मला असा निवांत वेळ मिळतो. त्या वेळात मी मनासारखे माझे घर व्यवस्थित अरेंज करू शकते. नंतर सकाळी आलेले दूध गरम करणे, त्यासोबतच चहा बनवून ठेवणे, ही माझी बाकीची कामे चालू होतच राहतात. पण सर्वात आधी थंडगार मटक्यातील पाणी पीत खिडकीत उभं राहून बाहेरचा परिसर सकाळी सकाळी पाहायला खूप छान आणि प्रसन्न वाटते. पक्ष्यांचा किलबिलाट, गाड्यांचा आवाज, कामावर जाणाऱ्यांची ट्रेन चुकेल म्हणून होणारी धावपळ, अशा एक ना अनेक गोष्टी सकाळ सकाळी मला खिडकीत उभे राहून पाहायला मिळतात. सकाळचे 8 वाजले आहेत. रुद्रांश आत्ताच उठला आहे. तो माझ्यासोबत नाही उठत, तो थोडा लेटच उठतो. म्हणून मी त्याच्या हातात दात घासण्यासाठी ब्रश दिला आहे. पूर्वीसारखं रुद्रांच्या मागे लागावे लागत नाही ब्रश करण्यासाठी. तो स्वतःचा ब्रश स्वतःच करतो. स्वतःची कामेही स्वतःच करतो, जसे की तोंड धुणे, ब्रश धुणे, चूळ भरणे, फ्रेश होणे, अशी कामे तो स्वतःच करतो. नंतर फ्रेश होऊन तो हॉलमध्ये जाऊन बसतो. मग मी त्याला त्याच्या आवडीचे कार्टून लावून देते. त्याला पेपा पिग खूप आवडते. कार्टून लावून दिल्यामुळे तो थोडा वेळ सकाळचा एंगेज होतो. मग मी त्यावेळेत त्याच्यासाठी नाश्ता बनवते. सकाळी तो नाश्त्यामध्ये कधी ओट्स, कधी चिला, कधी शिरा, कधी उपमा, अशा त्याच्या आवडीनुसार गोष्टी खातो. पण त्याचा मूड असेल तसा. आज मी त्याला त्याच्या नाश्त्यात शिरा बनवला आहे. त्याला शिरा खूप आवडतो, म्हणून आज त्याच्या पसंतीचा शिरा बनवला आहे. सकाळचा नाश्ता शक्यतो तो मलाच भरवावा लागतो, कारण सकाळ सकाळचा त्याचा एवढा मूड नसतो. स्वतः हाताने नाश्ता करू शकतो. लंच टाइमची वेळ झाली आहे. दुपारचे 12:30 वाजले आहेत. शक्यतो मी घरातली बऱ्यापैकी कामे उरकून घेतली आहेत, का तर मला आता दुपारच्या जेवणाची तयारी करायची आहे. दुपारच्या जेवणात मी शक्यतो भाकरीच बनवते आणि रुद्रांशलाही भाकरीच आवडते. त्यामुळे लंचमध्ये त्याच्यासाठी वेगळे असे काही बनवावे लागत नाही. मी दोघे मिळून एकत्र एका ताटात मस्तपैकी दुपारचे जेवण करून घेतो. दुपारचे जेवण झाल्यानंतर मी माझे किचन आवरायला घेते. रुद्रांश त्यावेळी त्याच्या खेळण्याने खेळत बसलेला असतो. पण तो कधी कधी मला काम करताना मध्ये मध्ये लुडबुड करायला येतो. मला कामच करून देत नाही. मग मला माझी सगळी कामे मागे ठेवून त्याच्यासोबत खेळावे लागते. पण आज तो छानपैकी एकटा खेळत बसलाय, म्हणून मी माझी निवांतपणे दुपारची कामे करू शकते. किचनमध्ये अशीच जर दुपारची कामे सोडली, किचन जर साफ केलं नाही, तर मला संध्याकाळच्या वेळी जेवण बनवताना खूप जास्त वेळ लागतो.
मग आधी किचन साफ करा, गॅस साफ करा, भांडी घासा आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करा. त्यामुळे मी शक्यतो माझी किचनमधली कामे दुपारचीच कंप्लीट करायचा प्रयत्न करते. किचनमधली बऱ्यापैकी सर्व कामं झाल्यानंतर मी आणि रुद्रांश एक तासभर खेळ खेळत बसतो, TV पाहत बसतो, कारण नंतर आम्ही दोघेही दुपारच्या वेळी थोडा आराम करतो. रुद्रांश आत्ता झोपून उठून त्याच्या आवडीचे कॉम्प्लॅन मिक्स केलेले दूध पीत बसला आहे. ते त्याचे फेवरेट दूध आहे. त्याला कॉम्प्लॅन मिक्स केलेले दूध खूप आवडते. आता वेळ आहे संध्याकाळी बाहेर फिरायला जायची. मी आणि रुद्रांश संध्याकाळी आम्ही दोघेही बाहेर फिरायला जातो. आमच्या सोसायटीमध्ये खूप छान अशा फॅसिलिटी आहेत. वॉकिंग करणे, सायकलिंग करणे, स्केटिंग करणे, योगा करणे आणि खूप सारे किड्स प्ले एरिया पण आहेत. म्हणूनच मी आणि रुद्रांश संध्याकाळचा वेळ बाहेरच स्पेंड करतो. तो त्याची सायकल चालवत बसतो आणि मी माझे वॉकिंग करत बसते. मी माझ्या चॅनलवरती माझे घर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. तो पाहिला नसेल तर नक्की पहा. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. रुद्रांशला बाहेर आणले की तो कोणता एक खेळ फिक्स खेळत नाही. आता हा खेळ तर नंतर तो खेळ. आणि मीही त्याला कधी अडवत नाही. त्याला त्याच्या मर्जीने खेळायला फ्री सोडते. म्हणजेच तर तो सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू शकतो. खेळून झाल्यावर मी आणि रुद्रांश येता येता शॉपमधून थोडी ग्रोसरी खरेदी करून आलो. घरात थोडंसं किरकोळ सामान संपलं होतं. ते येता येता घेऊन आलो. खेळून घरी यायला आम्हाला संध्याकाळचे 7 वाजले. आज आमच्या रात्रीच्या जेवणाचा बेत आहे सुक्क चिकन. आणि हे चिकन मी माझ्या आईच्या पद्धतीनं बनवत आहे. गावाकडे शक्यतो सर्रास अशाच पद्धतीने चिकन बनवले जाते. मला वेगवेगळ्या पद्धतीचे चिकन बनवता येते, पण मला ही आईची रेसिपी खूप आवडते. अशा साध्या पद्धतीने जास्ती मसाले न वापरता केलेले चिकन मला खूप आवडते. जर तुम्हाला अशा पद्धतीचे चिकनची रेसिपी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता.
अशा प्रकारे माझा दिवस म्हणजेच एका मॉमचा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप व्यस्त असतो. पण मुलासोबत घालवलेले छोटे छोटे क्षण आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हसू, समाधान यामुळेच तर माझा दिवस खूप सुंदर आणि आनंदी बनतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.